विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हॅलो हॅलो सर, हॅलो नमस्कार सर. नमस्कार. सर, युवा भीम सेना महेश अण्णा डोलारे संस्थापक हा अध्यक्ष ना. बरोबर. सर, मी आज दुपारच्या दरम्यान अश्विनी हॉस्पिटलच्या इथं आलो होतो दक्षिण हा सोलापूर मध्ये. हा तर तिथं तुमचं आंदोलन पाहिलं मी. तर मला बरंच काही अजून दुसरं पुढे कव्हर करण्यासाठी जायचं होतं, त्यामुळे मी थोडक्यात तुमची बातमी लावून निघालो. तर जरा बर मला सविस्तर सांगाल का, म्हणजे अश्विनी हॉस्पिटलमध्ये तुम्ही जे काय तिथे घडत आहे ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता. तर आपल्याला जे काय डिटेल मध्ये जरा सांगू शकता का? तुमच्यापाशी पुरावे सोबत आहे असं तुम्ही आहे म्हणाले, तर बोला की थोडे थोडक्यात काय आपले विश्व 24 काय नागरिकांसाठी बोला. काय झालंय माहितीये का? हा, त्या अश्विनी सहकारी रुग्णालय बर काय हे प्रथमतः एक बड्या नेत्याचं असल्यामुळे तिकडे कोण लक्ष देत नाही काय. बर आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी त्यांचं स्वतःच जे हॉस्पिटलचं मेडिकल आहे, त्या बर मेडिकलमध्ये MRP प्रमाणे दरानं औषधं देऊन बर प्रथमतः लोकांची तिकडं फसवणूक करतात. जी वस्तू आता समजा तुम्हाला बाहेर एक 10 रुपयाला वस्तू भेटत असेल, तर तीच वस्तू तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये जर घेतली तर ती वस्तू तुम्हाला 20 रुपयाला भेटते. बर आणि औषधाचं कसं असतंय, 20 रुपये 20% 30% डिस्काउंट देण्याचं तरतूद आहे काय. बर बर मग ह्यांनी ते डिस्काउंट तर देत नाहीत, प्लस वरून जास्त लोकांकडनं पैसे घेतात. आता बर समजा एखादी महिला, आपल्या माता बहीण जे महिला असतात, जे कामगार वर्ग जे लोक आहेत ती काय, ते 4,000 3,000 रुपयासाठी महिनाभर लोकांच्या घरात काम करतात. बर म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे काय. बर आणि दुसरी गोष्ट, आणि त्या हॉस्पिटलचे स्वतःचे अँब्युलन्स आहेत बरोबर. त्या हो अँब्युलन्स मध्ये पर किलोमीटर हे 25 रुपये घेतात. आणि बर ऑक्सिजन जे असते, ऑक्सिजन त्याचे 400 रुपये किलो बर 400 रुपये घेतात. म्हणजे सर्वसामान्य माणूस, म्हणजे इथून जर मोहोळला जायचं असेल काय, बर तर आता हे बाहेरचे जे अँब्युलन्स आहेत ते हा कमी दरात जातात, आणि ह्यानी जर गेले तर त्याचा दर डबल लावतात. बर आणि दुसरी गोष्ट, दुर्बल हा घटकाला तिथं त्या ठिकाणी बेड उपलब्ध असे तरतोय. ते नुसतं नावालाच त्या ठिकाणी दुर्बल घटकाला हाय बेड म्हणून उपलब्ध असं म्हणतात, परंतु त्या म्हणजे त्याची बोर्ड असते सेवा देत त्यांचं, नाही. देत नाहीत. आणि बर तिथं ते अंगरक्षक आहेत जे समजा आता तुम्ही एक पत्रकार आहे, हा तुम्ही स्वतः जर तिथे जाऊन जर तुम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे काय घेत असला, किंवा माहिती काय म्हणजे काढायचा प्रयत्न करत असला, किंवा तुम्हाला जर एखाद्या म्हणजे प्रसार हो माध्यमाच्या बाहेर दाखवायचं असेल, तर तिथं हो तुम्हाला हो काढू तुम्ही देणार काय नाहीत चाललंय साहेब बरं का. चालू. हो हो नाही नाही, काढू देणार नाहीत. ते लगे गुंड वरतीचे लोक येतात, तुम्हाला हे काय बर करायला हे करायला असं करायला, तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी थांबवलं जाते. आता बर हा झाला एक भाग. काय झालं, मध्यंतरी एक खुनेश्वर मोहोळ तालुक्यात एक खुनेश्वर गाव आहे. त्या खुनेश्वर बर गावाचा एक पेशंट, एक लेडीज पेशंट होती साबळे नावाची, बर तिथं ऍडमिट होती. आणि तिला मी बघायला गेल्यानंतर ना हे प्रकार मला कळाला. आणि मी हा डीनला जाऊन पहिला भेटण्याचा प्रयत्न केला डीनला. बर मग डीनला भेटण्याचा प्रयत्न केला. डीन स्वतः म्हणतोय की नाव इथनं नाव औषधं काय घेऊन. तुमचं डीनचं? कुलकर्णी. बर हा, कुलकर्णी साहेब म्हणतात की इथून औषध घेऊ नका, मी स्वतः पण इथून घेत नाही, मला स्वतःला डिस्काउंट देत नाहीत. माझ्या ह्या गोष्टीचे पुराव्यात व्हिडिओ शूटिंग केलेले आहे या गोष्टीची, ते स्वतः म्हणलेले. हे स्वतः अश्विनी हॉस्पिटलचे डीन म्हणतात डीन म्हणतात इथं औषधं घेऊ इथून नका. इथून आणि औषध घेऊ नका. हा, आणि हॉस्पिटलची पॉलिसी आहे म्हणतात की यांनी कम बर करत नाहीत. बर मग मग मला गोरगरिबांचं सांगा, कसं सहकारी चालायचं? नाही सहकारी रुग्णालय म्हणजे हा तुम्हाला, सहकारी म्हणजे तुम्हाला शासनाचा मानधन वगैरे चालू आहे, अगदी सर्व बरोबर काय बर गोष्टी आहेत. तुम्ही बर पूर्ण म्हणजे प्रायव्हेट खाजगी करण्यासारखं तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी चालू केलंय. बरोबर आहे. हा सर्व गोरगरीब लोक, सर्व म्हणजे इथून तिथून लोक येतात. अहो तिथं हा काय, तुम्ही जरा म्हणजे लक्ष घाला साहेब. तुम्ही एक पत्रकार आहे, त्या हा उद्देशानं मी सांगतोय. आम्ही तर हाय सामाजिक हो संघटना आहे बघा, हो अन्यायाच्या हो विरोधात लढणं आमचं काम आहे. हो हो मला काय नक्की. कुणाचा रोष नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि तो जोपर्यंत बंद होत नाही
तोपर्यंत हो. मी गप बसणार नाही. मग ते कुणाचा पण असू, कोण पण असू. बर. हा. म्हणजे एकंदरीत हे इथं सामान्य नागरिकांची लूटमार चालू आहे असं एकंदरीत तुमच्या मोठ्या म्हणण्यावरून असं समोर येत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात. हा. बर. हा, आणि मोठ्या प्रमाणात. एकंदरीत हा बरं आणि एकंदरीत तिथं जे काही महात्मा फुले योजना वगैरे आहे हा. ते योजनाच्या अंतर्गत काय म्हणजे थोडक्यात असं काय तिथं योजना रिजेक्ट. वगैरे आहे का ऐका साहेब, व्यवस्थित? ऐका. हे हा बघा, जर तुम्ही तिथं योजनेचा लाभ घेण्यासाठी गेलो ना, काय हा हा. एक 10 लोकांमध्ये 2 लोकांची तिथं योजना केली जाते. बाकीच्या 8 लोकांना रिजेक्ट करतात ते स्वतः. बर. हा, म्हणजे रिजेक्ट त्याचं करतात. कारण काय दाखवतात रिजेक्ट कारण करण्याचं? खाजगी नाही, तुमचं ते हे नाही, काय तर डॉक्युमेंट मध्ये म्हणजे बसत नाही. आता कसं आहे साहेब माहितीये का, हे बघा, हा तुम्ही आणि मी समजा आपण हा. आवाज उठवू शकतो, आपण लढू शकतो. ह्याचं काय म्हणजे खरं बरोबर. बोलतोय, खोटं बोलतोय, ह्याचं म्हणजे हे शहानिशा बघा, करू शकतो. जिथं अन्याय चालू आहे तिथं विश्व 24 न्यूज कुणाच्या बापाला घालत नाही आणि विश्व 24 न्यूज ची टीम हे हा. सत्यावर चालणारी आहे. आज मी ते बातमी कव्हर करण्यासाठी एका जागी चाललो होतो तर तिथं मी बघून थांबलो की बाबा इथं मी बरेच काही कमी तिथं त्या हॉस्पिटलच्या समोर आंदोलन होतात, बरेच कमी. तर आता मी साहेब हे तिथं बघा. बघितलं ब्रेक मारून तिथं मी तुमची बातमी कव्हर करून लगेच ताबडतोब मी पुढे गेलो बातमी कव्हर करण्यासाठी. तर मी सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला फोन लावलो. तर नाही नाही, हे त्याबद्दल बघा, हा. हं. पत्रकार बोल. हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, चौथा लक्षात स्तंभ घ्या. आहे. बरोबर आहे की. आणि कसं आहे, आम्ही तर आवाज उठवतो, पण हो की. गल्लीतले दिल्लीपर्यंत पोहोचवणं हे काम तुमचं आहे. बरोबर आहे, अगदी आणि बरोबर आहे तुम्ही की. ते करता. आणि तुमचे कसं आहे, ज्यावेळी आवाज बनून जेव्हा मीडिया धडकते, जेव्हा मीडियामध्ये गोष्टी जातात, ते हो, पूर्ण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येक माणूस, प्रत्येक म्हणजे लोक बघतात. आणि ह्या 100% लोकाला, हे जे अश्विनी हॉस्पिटल आहे सहकारी रुग्णालय, ह्या हो. लोकाला तिथं, मला तुम्हाला सांगू, परवा दिवशी हं. मला एक कॉल आलता पोलीस बर प्रशासनाचा. काय बर. की ते म्हणत हा होते, जाऊ दे, आंदोलन करू नका, आणि बर. तुम्हाला जे काय म्हणणं आहे त्यांच्या लेखी स्वरूपात देतात. मी म्हणलं, हे बघा साहेब, हे हो जे गोष्टी चाललेल्या आहेत, काय हो हे हो गोष्टी जनतेपाशी, सर्वसामान्यपाशी ते कळलं पाहिजे. कारण मला हो. आवाहन करायचं आहे, हॉस्पिटल हा मधून औषधे घेत असताना 30%, 20% डिस्काउंट आहे, हे जनतेला कळलं पाहिजे. हे लोक बर. फसवतात. बरोबर आहे. हो. हा, माझा हेतू काय आहे बघा, कुणावर रोष नाही, परंतु माझा हेतू हेच आहे की बाबा, हं. सर्वसामान्य माणसाची लूटमार बंद झाली पाहिजे. आणि जे काय हं. तुमचं म्हणजे नियमात आहे, हं. उपाययोजना राबली पाहिजे. हे हो. प्रत्येक, आणि हेच हॉस्पिटल नाही साहेब, काय हा हेच हॉस्पिटल नाही, सहकारी रुग्णालय असेल, आपलं मार्कंडे, सीएनएस बर. हॉस्पिटल असेल, तुम्हाला बर. सांगतो हे नर्मदा, आपलं सॉरी, गंगामाई हॉस्पिटल असेल, हे जेवढे बर. जेवढे मोठमोठे, इकडचं आपला 7 रस्त्याचं अश्विनी हॉस्पिटल असेल, हे जेवढे मोठमोठे हॉस्पिटल आहेत ना, त्या हो. हॉस्पिटलमध्ये ह्यांनी स्वतःचीच मेडिकल घातलेले आहे, लक्षात घ्या. बर. म्हणजे एकांतरित. आणि दुसरी गोष्ट, अँब्युलन्स जे हं. चालक आहेत त्यांच्यावर पण खूप मोठा अन्याय होतो बरं का, तुमच्या माहितीसाठी हो. सांगतो. बर. कसं की हो. ह्यांचं मॅनेजमेंटचं आणि अँब्युलन्सवाल्याचं मॅनेजमेंट हा असतंय. हो आणि की. ठराविक लोकांना हे ठेका दिलेला असतंय, लक्षात घ्या. हो हो हो. म्हणून त्यांनी बाहेरचे अँब्युलन्स घेत नाही ती. आणि ते बर. बिचारे स्वतः हप्त्यानं काढून अँब्युलन्स लोकांची सेवा, आणि त्यांचं पण कौतुक करणं गरजेचं आहे अँब्युलन्स चालकाचं. कारण का, त्यांनी बरोबर जीवाची पर्वा न करता लोकांना सेवा देतात, लक्षात घ्या. बरोबर बरोबर आहे. हा, ते बिचारे गाडी काढून हे करून लोक हप्ता त्यांना, अक्षरशः सिव्हिल हॉस्पिटल पुढे तुम्ही जर बघितलात, किती हं. तर असं म्हणजे अँब्युलन्स उभारून आहे. ते बिचारे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. का तर हे हॉस्पिटलवाले एखाद्या सारखं म्हणजे एकच व्यक्तीला देतात. म्हणजे बर. मॅनेजमेंट हॉस्पिटलचं आणि अँब्युलन्सचा ठेकेदार, हे दोघांचं हो. संगनमत होत आहे. आणि भाडे ह्याने ठरवतात. हा कर्मचारी सिव्हिल आता सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सोपचार रुग्णालय जे आहे, म्हणजे हा सिव्हिल, त्या हा. सिव्हिल त्या सिव्हिल मध्ये सुद्धा काही एजंटगिरी चालू आहे. कर्मचारी करतात, कर्मचारी. बर. हा, मग मी म्हणजे आता ह्या गोष्टी तुम्ही बोला. एवढं खात्रीने सांगताय जे अदर अश्विनी हॉस्पिटल सोडून जे अदर हॉस्पिटलचे जे तुम्ही सांगताय, तुमच्यापाशी काय पुरावे आहेत का म्हणजे? सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. मी जेव्हा बर म्हणेल तेव्हा देऊ शकतो, जेव्हा म्हणेल हे करू शकतो. बर. आता आणि जसं की तुम्ही म्हणला अश्विनी हॉस्पिटलचे सर्वात दिन म्हणतात की इथून मेडिसिन घेऊ नका, बाहेर न घ्या. आणि तिथं अश्विनी हॉस्पिटल मध्ये हे डॉक्टर लोक म्हणतात की मेडिसिन इथूनच घ्यायला पाहिजे. हा, आणि बरोबर का? हा एक तुम्ही मग हा एक मुद्दा. हे जनताला हे असं का?
तुम्हाला काय म्हणजे वाटतं ह्याच्यावर कुठल्या प्रमाणे मार्ग लागणार, आता काय तुमची पुढची नाही, भूमिका हे हे एक भूमिका मुद्दा चांगला तुम्ही उपस्थित केला. ऐका, तुम्हाला सांगतो, जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलवाले म्हणतात ह्याच मेडिकल मधनं घ्यायचं, आणि बाहेरचं जर आणलं, तुम्हाला सांगतो मी मेडिकल असोसिएशन मेडिकल असोसिएशनला सुद्धा भेट दिली, तिथं सुद्धा पत्रव्यवहार केलं. तेव्हा मला कळालं की मेडिकल असोसिएशनचं जेवढे म्हणजे बाहेर जे मेडिकल आहेत ते बाहेर आहे, आणि हॉस्पिटलचे यांच्या स्वतःच्या संस्थेचे म्हणजे मेडिकल आहे, म्हणून यांचं प्रॉफिट होण्यासाठी लोकांना फसवतात हे, आणि इथंच मेडिकल घ्या म्हणून ह्यांनी म्हणजे जबरदस्ती करतात. कोण? हे डॉक्टर कर्मचारी लोक जे. आणि ऐका की अजून एक मला अशी माहिती आहे, माझ्याकडे म्हणजे असे एक माहिती आहे की जे मोठमोठे इंजेक्शन आहेत, जे 30,000 50,000चे इंजेक्शन आहेत, ते बाहेर जर घेतलो आपण, ते तुम्हाला 15,000 16,000 17,000 मध्ये मिळेल. परंतु ह्या अश्विनी यशोधरा हॉस्पिटलमध्ये गेलो तर तुम्हाला ते 50,000 जेवढा रेट आहे एमआरपी तेवढंच त्यांनी देतात. आणि पुढची भूमिका साहेब तुम्हाला सांगतो, जोपर्यंत हा प्रकार थांबत नाही तोपर्यंत आपली एक मोठ्या प्रमाणात हे म्हणजे हे लढा चालू राहणार आहे काय. आणि जर येणाऱ्या काळात जर म्हणजे एक 15 दिवसाचा आपण अल्टिमेट दिलंय त्या आंदोलनामध्ये, 15 दिवसात जर त्या म्हणजे गोष्टी थांबल्या नाहीत तर आपण म्हणजे एक उग्र पद्धतीचं आंदोलन करू. आणि ते जो कोण बड्या नेता असेल, कोण असेल, आम्ही भिणारे लोक नाही, आम्ही चळवळ करणारे लोक आहे. आम्ही बाबासाहेबांची चळवळ करतोय, आम्ही महात्मा फुलेची चळवळ करतोय, छत्रपती शिवाजी महाराजची चळवळ करतोय. ज्या महापुरुषाने म्हणजे ह्या देशात क्रांती केली त्या महापुरुषाचे विचार घेऊन आपली युवा भीमसेना चालती. असं आहे. आता तुम्ही थोडक्यात तिथं आंदोलन केला होता, तर तुम्ही म्हणता की स्वतः डीन म्हणतात की इथून औषध गोळे घेऊ नका, आणि तुमच्यापाशी हे पुरावे आहे, व्हिडिओ आहे, म्हणून त्या आंदोलन मध्ये तुम्ही सांगितलं, बरोबर आहे ना? मी तुम्हाला व्हिडिओ पाठवू का? माझ्याकडे व्हिडिओ आहे. नाही पाठवलं तर हरकत नाही, चांगलंच होईल पाठवलं तर, कारण पुरावे सोबत आपण बातमी प्रसारित करतो. कारण उद्या चला असं होऊ नये की विश्व 24 न्यूज शहानिशा न करता बातमी प्रसारित केला, तर तुमच्या पैसे पुरावे आहेत तर आम्हाला पाठवून द्या, आपण ते पण लावायचा प्रयत्न करू. तर आता आज जे तुम्ही आंदोलन केला सर, त्या आंदोलनामध्ये तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं, का लेखी स्वरूपात देण्यात आलं, काय तुम्हाला म्हणजे यश काय भेटण्यात आलं त्या आंदोलनामध्ये? मी त्यांना उघड त्या म्हणजे निवेदन देताना सांगितलंय, 15 दिवसाच्या आत ह्याच्यावर निर्णय झाला पाहिजे. डीन साहेबाला, कुलकर्णी साहेबाला, अश्विनी हॉस्पिटलच्या. आणि त्यांना आणि त्याच घटने म्हणजे तिथंच सांगितलं मी त्यांना की येणाऱ्या 15 दिवसाच्या आत मला काय असेल त्याचा जबाब द्या आणि ह्याच्यावर निर्णय घ्या. नसेल तर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन म्हणा किंवा काय पण करू शकतो. आणि काय त्यामध्ये बरंच जास्त वाईट झालं तर ह्याचा जबाबदार प्रशासन आणि या कुंभारी अश्विनी हॉस्पिटल हे असेल. मग आम्ही बघा, आमचा युवा भीमसेनेचा पण इतिहास आहे काय, ज्या गोष्टीच्या आम्ही मागे लागतो, ज्या मागणीच्या मागे लागतो, ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही गप बसत नाही. मग कुठल्या पण थराला जायचं का होईना. आक्रमक भूमिकेनं आम्ही म्हणजे पुढचा म्हणजे आमचा पाऊल असणार आहे. चालते. मग तुम्ही आंदोलन करताना पोलीस प्रशासनचं तुम्हाला सपोर्ट तर भेटला असेल भरपूर? नाही, सहकार्य असते. हे बघा, आपण कायदा जपणारे लोक आहे, आपण प्रशासनाची म्हणजे मान ठेवणारे लोक आहे, आपण प्रशासनाची रिस्पेक्ट करणारे लोक आहे. प्रशासनाने सहकार्य केलं आणि आम्ही पण प्रशासनाला सहकार्य करणारेच लोक आहे. म्हणजे कायद्याप्रमाणे तुम्ही पहिले सगळं सविस्तर सूचना देऊन तुम्ही आंदोलन केलेलं. बरोबर. चालते. धन्यवाद सर, विश्व 24 न्यूज मध्ये बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि इथून पुढे जर तुम्हाला अजून अर्ध्या रात्री तुम्ही कॉल करा, तुमची कुठली बातमी संदर्भात आम्हाला कॉल करा अर्ध्या रात्री. विश्व 24 न्यूज ची टीम तुमच्या सोबत राहायचं 100% प्रयत्न करेल. ठीक आहे सर, विश्व 24 न्यूज मध्ये बोलल्याबद्दल धन्यवाद. ओके. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.